हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? आवडत असतील तर सांगा कमेंट करून. कशा असतात माझे व्हिडिओ? तर आज मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 वाजल्यापर्यंत. काय केलं होतं ब्रश? तर इकडे बघा, आता श्रीषा आपण उठली ब्रश होती करायला गेलो 8 काय वाजता. केलं तुम्हाला? तिचं कसं सकाळचं बोलणं चालू होतं बघा. माझा ब्रश तुला दिल तर तुझा मी घेतला होता. सांग तसं सांग काय केलं तर. नाही माहित. बॉल येतो कोण तुला भाला कोण मला समोर राग रे काय सोडू सगळं ते किरण नाही चपाती नाही द्यायचे. तुम्हाला अधूनमधून असं बंगाली भाषा ऐकू येत असेल, बंगाली भाषेत बोललेलं. तर मम्मी बंगाली आहे, आहे ना. त्याच्यामुळे तुम्हाला कधी कधी बंगाली भाषा बोललेलं ऐकायला कसा भेटेल. ब्रश केला व्हिडिओमध्ये पुढं कसा ब्रश केला? बंगालीमध्ये मम्मी कशी गप्पा मारते मिस्टरसोबत ते कसा बघा ब्रश तुम्ही केला आता. दात बघू दात ई कर दात. ते कसं बघा केलं कशी गं? दात असं दाखवते, ब्रश केलं होतं केलं तिने. कसं केलं तसं दाखव दाखव ना. बाजू डब्बा बाजू डमरू नाही असं बाजूचं. इकडे बघा, सोयाबीन आणि बटाट्याची भाजी चालू होती, मम्मी बनवत होती. तर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी तुम्हाला रेसिपी देते. ते बंगाली टाईप सोयाबीन आणि बटाटा टाकून एक चिकन टाईपच एक रस्सा भाजी असते ती बनवत होती. म्हणजे सोयाबीनची भाजी बनवत होती, पण ते खाल्ले की असं वाटेल तुम्ही चिकन खाताय. तर त्या पद्धतीनं ती बनवत होती. आणि इकडं चहा झाला होता. इकडं अंड्याची भाजी होती आणि इकडं बटाटे वगैरे भाजून भाजीमध्ये टाकायसाठी मग भाजत होती. आणि तुम्ही कमेंटच करत नाही. कमेंट करून सांगत जावा व्हिडिओ कसा वाटतो. तुम्ही कमेंट केल्यावर मला अजून उत्साह येतो व्हिडिओ बनवायला, की आवडतं नाही आवडत, कसं आवडतं मी कसं व्हिडिओ बनवायला पाहिजे तुम्ही सांगा. त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवते. तर इथं टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, कांदा ते मिक्स करून तिने ग्रेव्ही बनवली होती, ते टाकलं आता ह्याच्यामध्ये. आणि ते बघू शकता. तर मी सध्या माहेरी आहे. माहेर मी काहीतरी कारण आहे माझं म्हणून मी माहेरी राहते सध्या. आणि बघा इकडं भाजी झालेली आहे, तयार चालू आहे भाजीची. आणि इकडं नाश्त्यासाठी मॅगी बनवली होती मम्मीने. आणि बघा पुढं ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला बंगाली भाषा ऐकायला भेटेल. तिकडं वहिनी आणि मम्मी दोघी मिळून स्वयंपाक करत होत्या. आणि इकडं म्हणजे पिल्लू खेळत होतं बघा. इकडं मम्मी काहीतरी बोलत होती श्रीषाला, ती काहीतरी मागत होती, मम्मा दे ना, हे दे ना, ते दे ना. तर असंच चाललं होतं मॉर्निंग. तिच्यामुळेच घरामध्ये खूप सगळ्यांना करमतं. ती खेळती, बोलती, हुशार आहे खूप. तिच्यामुळे सगळ्यांना घरात करमतं, बाबांना, म्हणजे पप्पांना. तर इकडं बटाटे भाजून झालेले आहेत आपले. आणि इकडं चपात्या पण झाल्या होत्या. आणि भाजी पण तयार आहे आपली. सकाळ सकाळ किचन वाटतं पूर्ण असा भांड्यानी यानी वगैरे भरून जातो बघा. त्यालाही साफ केलं पाहिजे आता. आणि हे आमचं किचन आहे.
गावाकडं आहे आम्ही. तर आता इकडं तिचे कुत्र्याचं पिल्लू आहे, त्याला जेवण देते मम्मी, दूध आणि चपाती. कुत्रे खूप आवडतात माझ्या पप्पांना, त्याच्यामुळे कुत्रे असतातच आमच्या घरी. आता सध्या 2 कुत्रे आहेत. श्रीषा बोलते मी देणार जेवण कुत्र्याला. त्याच्यानंतर मग मम्मी गेली द्यायला आणि आंघोळीला गेली. आणि इकडं मी भाजी शिजली का बघत होते, सोयाबीनची. सगळा स्वयंपाक झाला होता, तर ती भाजी राहिली होती शिजायची. आणि जरा किचन कट्टा वगैरे पुसला, साफ केलं जरा किचन कट्टा. आणि मॉर्निंग म्हणलं की सगळे कामं उत्साहानेच होतात. इकडं वहिनी बसल्या होत्या. मी तरी असं लवकर उठत नाही. माहेर म्हणलं की लवकर उठत नसतात मुली. तर कोण कोण माहेरी लेट उठतं कमेंट करून सांगा. तरी मी इथं 8 वाजता उठते. त्याच्यानंतर इकडं श्रीषा बबल्स बोलत होती, बबल्स बनवून खेळत होती बघा कशी. आता मामीला फ्रंट कॅमेरा करायचा. तर अशा पद्धतीने आमची मॉर्निंग रुटीन चालू असते. आणि इथे बघा मॅगी, चहा आणि शेवाळीची खीर हे सर्व घेऊन आम्ही बसलो नाश्ता करायला, मम्मी, मी आणि वहिनी. पप्पांना जेवण वगैरे दिलं होतं. पप्पा पलीकडे हॉलमध्ये बसले होते जेवायला. आणि आता मम्मी चहा बनवत आहे. चहा मी सोडून देणार आहे प्यायला आता, कारण चहाने खूप ॲसिडिटी वगैरे, मला ॲसिडिटीचा त्रास आहे आणि पिंपल्स पण येतात त्यांनी चेहऱ्यावरती. तर सोडणार आहे मी चहा. तर बघू सोडू शकते का नाही. आवडतो चहा, पण काय करणार, सोडावं तर लागणारच ना आपल्या शरीरासाठी. तर ठीक आहे, आता आम्ही नाश्ता करतो आणि मग पुढचं काम, मग कपडे, भांडी, घर झाडून वगैरे घेणं. तर तुमचा कसा असतो मॉर्निंग? असंच असतो का? गावाकडं म्हणजे दूध वगैरे पण चांगलं असतं प्यायला. इकडे बघा श्रीषा कशी खेळते. तिच्याशिवाय माझा दिवस पण जात नाही, रात्र पण जात नाही. आता इकडं मम्मी रोजचे घालायचे जे कपडे असतात ना, त्यांच्या घड्या घालून ठेवत होती. कपडे खूप, म्हणजे घरात 3 कपाट आहे. ते 3 कपाट भरून, बेड भरून सगळीकडे कपडेच कपडे झालेत. आणि भांडी पण तुम्ही बेडरूममध्ये बघत असाल भांडी आहेत. तर ते भांडी वहिनीच्या लग्नात, म्हणजे दादाच्या लग्नातले आहेत भांडी. तर ते किचनमध्ये पहिले भांडे आहेत आमचे मम्मीचे, आणि ते बेडरूममधले आहेत ते वहिनीला भेटलेले आहेत लग्नात. तर ते बेडमध्ये ठेवून पण, तिथं ठेवून पण अजून खूप भांडे आहेत. तर कुठं काय ठेवायचं तेच कळत नाही. आणि म्हणून तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल बेडरूममध्ये भांडेचं कपाट, भांडी वगैरे. इथं मी माझा लग्नाच्या अगोदरचा ड्रेस होता, तो फिटिंग होत होता मला, तर ते उसवत होते मी घालायसाठी. खूप छान ड्रेस आहे तो, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्याबरोबर गाणी लावली होती मी, गाणी ऐकत होते, साईडला स्पीकर लावला होता. आणि इकडं मग वहिनी आणि मी बसलो गप्पा मारत. इकडं वहिनी कपड्यांच्या घड्या घालत होत्या आणि इकडं मी ते ड्रेस उसवत होते. इकडं श्रीषा म्हणली मी व्हिडिओ काढणार म्हणून रुसली होती. खूप आगाव आहे, खूप आगाव झाली पोरगी. आणि मग इकडं श्रीषा आली माझ्याजवळ, म्हणली ये तुला उचलून घेते. मग ती आली, मग गप्पा बसली कुठंतरी थोडंसं. मग म्हटलं हाय बोल सगळ्यांना, हाय. मग त्या कपड्यांच्या घड्या घालत होत्या, मी इथं बसले होते ड्रेस उसवत. आणि दोघी बोलत होतो इकडच्या तिकडच्या गोष्टी. श्रीषा दाखवत होती माझा व्हिडिओ बघा मामी. तिला गरम होत होतं, तर तिने जॅकेट काढायला लावलं मला. तिला सध्या गरमच होतं, एवढी थंडी पडली ना तरी तिला गरमच होत असतं.
एवढं रात्रीचं पण ती फॅन लाव बोलती. फॅन लावल्याशिवाय तर ती झोपत नाही. फॅन लावला तरच ती झोपते. मॅडमची खूप थाट आहेत. केस पण वाढवायची खूप आवड आहे. कापायचं नाही बोलती. मम्मा माझी केस नाही कापायची. इकडे बघा मी तिची केस बांधत होते. आणि मला पण आवडतं तिचं केस. मी पण वाढवणार आहे तिची केस आता लहानपणापासूनच. इकडं काहीतरी वहिनी बोलत होते आणि आम्ही हसत होतो दोघीजणी. त्या व्हिडिओमध्ये हसतात लाजतात खूप. त्यांना म्हणजे असं सवय नाही व्हिडिओमध्ये यायची बनवायची. खूप अशा शाय आहेत, लाजाळू आहेत. मग मी म्हणलं हे बघा ते श्रीषाला म्हणलं मामीला तुझे लहानपणाचे व्हिडिओ दाखव. दाखव म्हणली. मी दाखवते मामीला. दाखवत होती. इकडे बघा कशा गप्पा चालल्यात नणंद भावजाईच्या. आहात का तुम्ही पण अशा नणंद भावजा मैत्रिणी सारख्या? असंच राहिलं पाहिजे मैत्रिणीसारखं. नाहीतर काय कुचक्यासारखं करून काय भेटणार आहे आयुष्यात. दोघींना समजून घेतलं की नातं चांगलं टिकतं. श्रीषा बघा, तिला आता शाळेत टाकायची आहे. 4थं वर्ष लागलंय आता. आता ते उन्हाळा निघून गेला की तिला शाळेला टाकणार आहे आता. कसे वाटतात माझे व्हिडिओ तुम्हाला? नक्की सांगत जावा कॉमेंट करून. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. पुढे बघा मम्मी कशी बंगालीमध्ये बोलते श्रीषाला. बघत राहा, कंटिन्यू करा व्हिडिओ. तुम्हाला जर बंगालीत व्हिडिओ पाहिजे असतील तर मला सांगा. बंगालीत पण मी व्हिडिओ बनवून द्याल तुम्हाला. तर इकडं मी अजून फ्रेश नव्हते झाले, आंघोळ वगैरे नव्हते केले. त्याच्यानंतर आंघोळ केली. हे बघा इकडं आंघोळ केली, केस वगैरे धुतले. केस खूप असे घाण झाले होते त्याच्यामुळं केस धुतले. इथे क्रीम लावत होते मी. काय आहे लाईफमध्ये एन्जॉय करून राहायचं. तर इकडं बघा मी एका मुलीची आई झाली तरी लहान मुलांसारखं नाचते. बघा मला डान्स करायला खूप आवडतं. इकडं वहिनी भांडी घासत होत्या. इकडं बघा मम्मी बाहेर कशी साफसफाई करत आहे, अंगण लोटत आहे. तिला झाडं वगैरे लावायची खूप म्हणजे आवड आहे. तरी माती वगैरे कुठं राहिलेलीच नाही. सगळीकडे सिमेंटने कोबा केलेला आहे. तरी ती टपांमध्ये अशी शोची वगैरे मस्त मस्त झाडं लावते. तिला खूप आवड आहे झाडांची. ती इथं झाडं लावत होते बघा. तुम्हाला अजून झाडं दाखवते तिने कशी लावलेत. ते इकडे बघा आता सर्व झाडं तिने लावलेत. तिला असं पूर्ण गार्डन आवडतं, गार्डन करायला. पण आता कुठं मातीच राहिली नाही तर सगळीकडं सिमेंटने कोबा केलेला आहे त्याच्यामुळं. आणि मग त्याच्यानंतर झालं ते काम झालं की लगेच मम्मी इकडं झाडवायला घेतलं मम्मीने हॉल. इकडे लगेच झाडायला लागली. आणि मग इकडं तिचे काही कपडे ब्लाऊज वगैरे होते ते सगळे व्यवस्थित ठेवत होती. विस्कटले होते कपडे सगळे. आणि घरी कोण कोण असतं तर आम्ही घरी मम्मी, मी, पप्पा, भाऊ आणि वहिनी आणि माझी मुलगी श्रीषा. इकडे मी हेअर ड्राय करून आता हेअर ड्रायर ठेवत होते बाहेर नेऊन हॉलमध्ये. श्रीषा म्हणली माझे पण हेअर ड्राय करणार. तर मी म्हणलं तुझं कुठं धुतलेत केस. तर मी तसंच बोलत तिथे ठेवून आले जाऊन. आणि मी खूप खराब झाले बघा तुम्ही. पहिले मी कशी होते आणि आता कशी झाले. खूप वजन कमी झाले माझं आणि मला करायचं पण होतं वजन कमी. इकडे आता केस वगैरे विंचरत होते मी. केसांना मी खूप जपत असते. पहिल्यापासूनच लग्नाच्या अगोदरपासूनच खूप मोठी केस होती माझी.
ते डिलिव्हरी नंतर ना पूर्ण बोलायचं अशी गळून गेलेत केस. दोबो ना गळत होते म्हणून मी जरा कट पण केलेत केस. बघू शकता तुम्ही. मी काय काय यूज तो मला करते आचे तो तुला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. कोणतं तेल लावते, कोणतं शॅम्पू लावते, ऐका आता मग बंगालीतला गप्पा. तो मिस्टू असं बोल तुम्हाला आचे तो তোমার তো আছে মার্কেটে বলুক না আমি বাঙালিতে বলবো গান বল বাংলা গান ওই ও বাংলা গান বলছে মিষ্টি দীক্ষা झालं का वाव द्या द्या इकडे बघा असं का आपल्या दोघींचा एक व्हिडिओ इकडे इकडे कशी वाटते आमच्या दोघींची जोडी, माई लेकीची म्हणजे आई आणि मुलीची. रंग रूप नहीं किरदार से जाने खूप जाएंगे. जीव आहे माझा तिच्यात. हम आम से दिखने वाले लोग हैं साहब, किसी खास को पसंद आएंगे. इकडे बघा कशी रंग- लिपस्टिक लावते. लिपस्टिकची तर खूप आवड.